नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन पाटील आपणा सर्वांचं या शैक्षणिक व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बीएड फर्स्ट इयर पेपर इतिहास अध्यापन पद्धती या विषयातील महत्त्वाचे MCQs। वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टांपैकी टिंबटिंब हे भावात्मक उद्दिष्ट आहे। पर्याय अचूकता, संधिकरण, स्वाभाविकरण, संघटन। योग्य उत्तर आहे पर्याय ड संघटन। मित्रांनो, या ठिकाणी काही पद्धती आणि त्याचे उद्गाते यांच्या जोड्या दिलेल्या आहेत। प्रकल्प पद्धतीचा उद्गाता आहे किलपॅट्रिक। स्वयंशोधन पद्धतीचा जनक आहे आर्मस्ट्रॉंग। अग्रत संघटक प्रतिमान आसुबेल। संकल्पना प्राप्ती प्रतिमान जेराम ब्रुनर। उद्गमन विचार प्रतिमान हिल्डा टाबा। भूमिका पालन प्रतिमान फनी शॅफेल व जॉर्ज शॅफेल। प्रशिक्षण पृच्छा प्रतिमान रिचर्ड सचमन। स्मृती प्रतिमान हॅरी लॉरेन व जेरी ल्युकास। खाली काही जोड्या दिलेल्या आहेत। एकत्र करणे म्हणजे संयोजन। सोदाहरण स्पष्ट करणे म्हणजे आकलन। सांगणे म्हणजे ज्ञान। चिकित्सा करणे म्हणजे पृथक्करण। भाकीत करणे म्हणजे कौशल्य। टिंबटिंब हे दृक शैक्षणिक साधन आहे। पर्याय रेडिओ, दूरदर्शन, फलक, टेप रेकॉर्डर। योग्य उत्तर आहे पर्याय क फलक। टिंबटिंब हे दृक श्राव्य शैक्षणिक साधन आहे। पर्याय टेप रेकॉर्डर, फलक, चित्रे, दूरदर्शन। योग्य उत्तर आहे पर्याय ड दूरदर्शन। अभिवृत्ती ही टिंबटिंबच्या पुढची पायरी आहे। पर्याय अभिरुची, उपयोजन, कौशल्य, आकलन। योग्य उत्तर आहे पर्याय अ अभिरुची। टिंबटिंब हा समस्या निराकरण पद्धतीचा मार्गदर्शक तत्ववेत्ता आहे। पर्याय जॉन डुई, किलपॅट्रिक, रुसो, हार्बार्टसन। योग्य उत्तर आहे पर्याय अ जॉन डुई। ब्लूमच्या बोधात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये कोणत्या उद्दिष्टाचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे? पर्याय सर्जनशीलता, पृथक्करण, संयोजन, मूल्यमापन। योग्य पर्याय आहे पर्याय अ सर्जनशीलता। खालीलपैकी कोणती सहकार्यात्मक अध्ययन कार्यनीती नाही? पर्याय जिज्ञासा, युग्मविचार विनिमय, भूमिका पालन, व्याख्यान। योग्य उत्तर आहे पर्याय ड व्याख्यान। प्रकल्प पद्धती ही टिंबटिंबवर आधारित आहे। पर्याय शोधन, गटकार्य, कृतीद्वारा अध्ययन, कृती। योग्य उत्तर आहे पर्याय क कृतीद्वारा अध्ययन। प्रकल्प पद्धती ही टिंबटिंबवर आधारित आहे। पर्याय शोधन, गटकार्य, कृतीद्वारा अध्ययन। उत्तर आहे पर्याय क कृतीद्वारा अध्ययन। H.E. आर्मस्ट्रॉंग यांनी टिंबटिंब पद्धती शोधून काढली। पर्याय दिग्दर्शन, प्रकल्प, स्वयंशोधन, प्रायोगिक। योग्य उत्तर पर्याय क स्वयंशोधन। CAI चे पूर्ण रूप आहे संगणक सहाय्यित अनुदेशन। नैसर्गिक परिस्थितीत पूर्णत्वास नेलेली समस्या प्रधान कृती म्हणजे टिंबटिंब होय। पर्याय चर्चा, प्रकल्प, दिग्दर्शन, संयोजन। योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रकल्प। फ्रेंच, चीन, रशियन आदी राज्यक्रांत्यांच्या पैलूंचा अभ्यास केल्यानंतर त्यामधील एक समान सूत्र शोधणे। पर्याय पृथक्करणात्मक संयोजनाकडे, पूर्णाकडून भागाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे आणि ज्ञाताकडून अज्ञाताकडे। योग्य उत्तर आहे पर्याय अ पृथक्करणाकडून संयोजनाकडे। बुद्धिमत्ता या ठिकाणी काही पद्धती दिल्यात आणि त्याचे निर्माते दिलेले आहेत। बुद्धिमंथन पद्धती उद्गात आहे ॲलेक्स। उद्गामी पद्धती रॉजर बेकन। अवगामी पद्धती ॲरिस्टॉटल। डाल्टन पद्धती हेलन पारखास्ट। विनेटिका पद्धती डॉक्टर कार्लटन बॉनबर्न। प्रकल्प पद्धती किलपॅट्रिक। स्वयंशोधन पद्धती हेनरी आर्मस्ट्रॉंग। समस्या निराकरण पद्धती जॉन डुई। समवाय पद्धती महात्मा गांधी। शिक्षक अध्यापन करताना विशिष्टाकडून सामान्याकडे घेऊन जात असतील तर ते अध्यापनाची कोणती पद्धत वापरत आहेत? पर्याय अवगामी, उद्गामी, प्रायोगिक, प्रकल्प। योग्य उत्तर आहे पर्याय ब उद्गामी। हिस्ट्री हा शब्द मूळ लॅटिन शब्द हिस्टोरिया पासून बनला आहे। हिस्टोरिया म्हणजे ॲन इन्क्वायरी। प्राध्यापक नेव्हिन्स यांनी इतिहास हा भूतकाळातील वर्तमानाशी जोडणारा सेतू होय आणि भविष्यकाळाचा मार्गदर्शक होय अशी व्याख्या केलेली आहे। इतिहासाची इयचकार यांची व्याख्या आहे वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास। इतिहासाची साधने आहेत बौद्धिक मूल्य, इतिहासाची मूल्ये आहेत बौद्धिक मूल्य, नैतिक मूल्य, वारसा मूल्य, आनंद मूल्य आणि राष्ट्रीय मूल्य। इतिहास अध्यापनाचे हेतू आहेत ज्ञान संपादन करणं, मर्मदृष्टी व सामंजस्याचा विकास करणं, चिकित्सक वृत्ती, तर्कशक्ती, विचारशक्तीचा विकास, अभिरुची व अभिवृत्तीचा विकास, उपयोजन व कौशल्य समृद्धी।
इतिहासासाठी अध्यापन पद्धती आहेत गोष्टीरूप पद्धत, कथन पद्धत, आधार पद्धत, प्रकल्प पद्धत आणि चर्चा पद्धती. इतिहास वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे बोधात्मक मधील उद्दिष्टे आहेत ज्ञान, आकलन, उपयोजन. भावात्मक मधील उद्दिष्टे आहेत अभिरुची आणि अभिवृत्ती आणि क्रियात्मक मध्ये येईल कौशल्य. संस्कृतीचा अभिमान बाळगतो, परधर्म सहिष्णुता बाळगतो. पर्याय ज्ञान, आकलन, अभिरुची, अभिवृत्ती. योग्य उत्तर आहे पर्याय ड, अभिवृत्ती. इतिहासाचा केंद्रबिंदू टिंबटिंब हा असतो. प्राचीन काळ, मानव, वर्तमान काळ, भविष्यकाळ. योग्य उत्तर आहे पर्याय ब, मानव. टिंबटिंब यांनी संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचा विकास केला. पर्याय जेराम ब्रुनर, आसुबेल, मार्शाविल, ब्रुस जॉयस. योग्य उत्तर आहे पर्याय अ, जेराम ब्रुनर. टिंबटिंब हे दृकश्राव्य शैक्षणिक साधन आहे. पर्याय रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्र, वरील सर्व. योग्य उत्तर पर्याय ब, दूरदर्शन. आपल्या देशाला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे हे टिंबटिंब मूल्यावरून दिसून येते. पर्याय वारसा, स्वातंत्र्य, बौद्धिक समता. योग्य उत्तर आहे पर्याय अ, वारसा. इतिहासाची संकल्पना सर्वप्रथम टिंबटिंब लोकांनी मांडली. पर्याय जर्मन, ग्रीक, फ्रेंच, भारतीय. योग्य उत्तर आहे पर्याय ब, ग्रीक. टिंबटिंब पद्धती म्हणजे ऐतिहासिक लिखित आणि अलिखित साधनांच्या साह्याने इतिहासाचे अध्यापन करणे होय. पर्याय प्रकल्प, आधार, चर्चा, कथन. योग्य उत्तर आहे पर्याय ब, आधार. इतिहास हा विषय टिंबटिंब शास्त्र आहे. पर्याय सामाजिक, आर्थिक, आदर्शवादी, सांस्कृतिक. योग्य उत्तर आहे पर्याय अ, सामाजिक. प्रकल्प पद्धतीचे जनक किलपॅट्रिक आहेत. 1000 शब्दाचा प्रभाव पडत नाही, तो एका टिंबटिंबने पडतो. पर्याय पुस्तक, नकाशा, शिक्षक, चित्र. योग्य उत्तर आहे पर्याय ड, चित्र. कौशल्य ही टिंबटिंबच्या पुढची पायरी आहे. पर्याय ज्ञान, आकलन, उपयोजन, अभिरुची. योग्य उत्तर आहे पर्याय क, उपयोजन. समस्या निराकरण पद्धतीचा तत्ववेत्ता आहे जॉन ड्यूई. 12वा प्रश्न. इतिहास म्हणजे गतकालीन रंजक संस्मरणीय घटनांची चौकशी किंवा संशोधन होय. पर्याय ही व्याख्या कोणाची आहे असं विचारलंय. हेरोडोटस, कार्लाइल, टी.एच. कार, NCERT. योग्य उत्तर आहे पर्याय हेरोडोटस. इतिहासाची संरचना टिंबटिंब मितीय आहे. पर्याय द्विमितीय, त्रिमितीय, चौरस, सममितीय. योग्य उत्तर आहे पर्याय ब, त्रिमितीय. राजकीय तह, करारनामे, धार्मिक सनदा व दानपत्रे हे इतिहासाचे टिंबटिंब आधार आहेत. पर्याय पुरातत्वीय आधार, लिखित आधार, मौखिक आधार. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय ब, लिखित आधार. वेगवेगळ्या विद्याशाखांमधील माहितीचे सार्थ एकात्मीकरण म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय समवाय, यथार्थ ज्ञान, पूर्ण ज्ञान, अर्थ निर्वचन. योग्य उत्तर आहे पर्याय अ, समवाय. शैक्षणिक ध्येयाच्या प्राप्तीसाठी शाळेने उपयोगात आणलेल्या सर्व अनुभवांचा समावेश टिंबटिंबमध्ये होतो. पर्याय पाठ्यपुस्तक, पाठ्यक्रम, अभ्यासक्रम, वेळापत्रक. योग्य उत्तर आहे पर्याय क, अभ्यासक्रम. टिंबटिंब हे कालक्रम पद्धतीचे जनक आहेत. पर्याय ग्रूम, लूम, डॉक्टर लॉरी, रुसो. योग्य उत्तर आहे पर्याय क, डॉक्टर लॉरी. विविध ऐतिहासिक घटनांचा तपशील सांगतो. वस्तुस्थिती, घटना, ऐतिहासिक संकल्पनांचे वर्गीकरण करतो. हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. पर्याय ज्ञान, आकलन, उपयोजन, अभिरुची. योग्य उत्तर आहे पर्याय ब, आकलन. पृथ्वी प्रशिक्षण प्रतिमान टिंबटिंब यांनी मांडले. पर्याय ब्रुनर, स्किनर, सचमन, जॉर्ज शाफेल. योग्य उत्तर आहे पर्याय क, सचमन. शिक्षकाकडून इतिहास अध्यापनासाठी सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी इतिहासाचे अध्यापन पद्धती म्हणजे टिंबटिंब. प्रकल्प पद्धत, चर्चा पद्धत, आधार पद्धत, कथन पद्धत. योग्य उत्तर आहे पर्याय ड, कथन पद्धत. कोणत्याही गोष्टीचे किंवा कथानकाचे स्थूल स्वरूपाचे का होईना पण संपूर्ण दर्शन विद्यार्थ्यांना घडवून अध्यापन करणारी अध्यापन पद्धती म्हणजे पर्याय आहेत पूर्णाकडून अंशाकडे, अंशाकडून पूर्णत्वाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे. योग्य उत्तर आहे पर्याय अ, पूर्णाकडून अंशाकडे. इतिहास अध्यापनासाठी अयोग्य पद्धती कोणती? पर्याय आधार पद्धती, कालक्रम पद्धती, कालखंड पद्धती, दिग्दर्शन पद्धती. योग्य उत्तर आहे पर्याय ड, दिग्दर्शन पद्धती. इतिहास हे टिंबटिंब शास्त्र आहे. आदर्शवादी, वास्तववादी, भौतिकवादी, नैतिकवादी. योग्य उत्तर आहे पर्याय ब, वास्तववादी. टिंबटिंब हा इतिहास अध्यापनाचा प्रमुख हेतू नसतो. पर्याय ज्ञान संपादन, मर्मदृष्टी व सामंजस्याचा विकास, अभिरुची व अभिवृत्तीचा विकास, आधुनिक वैज्ञानिक शोध लावणे. योग्य उत्तर आहे पर्याय ड, आधुनिक वैज्ञानिक शोध लावणे. व्याख्यान पद्धतीचा दोष. पर्याय व्याख्यान देताना विविध शैक्षणिक साधनांचा वापर करता येतो.
दुर्मिळ माहिती सहजपणे देता येते, थोड्या वेळात एखादा मोठा घटक पूर्ण शिकवता येतो, व्याख्यान पद्धतीत विद्यार्थी निष्क्रिय बनतात. योग्य उत्तरे पर्याय ड, व्याख्यान पद्धतीत विद्यार्थी निष्क्रिय बनतात. मित्रांनो, इतिहासाची संरचना त्रिमितीय आहे. स्थळानुसार, काळानुसार आणि विषयानुसार. स्थळामध्ये स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, जागतिक हे घटक येतात. काळामध्ये अर्वाचीन, मध्ययुगीन आणि प्राचीन हे 3 प्रकार येतात. आणि विषयामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, कला, साहित्य, विज्ञान, इतिहास इतर सगळे घटक येतात. मूल्यमापनाचं वर्गीकरण तुम्ही लक्षात ठेवा. बोधात्मक क्षेत्रामध्ये कुठली क्षेत्र आहे त्याचा क्रम काय आहे, भावात्मकमध्ये कोणती क्षेत्र आहेत त्याचा क्रम काय आहे, क्रियात्मकमध्ये कोणती क्षेत्र आहेत त्याचा क्रम काय आहे. बोधात्मकमध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण किंवा पृथक्करण, संश्लेषण किंवा संयोजन आणि मूल्यमापन हे क्षेत्र येतात. भावात्मक क्षेत्रामध्ये अवधान ज्याला ग्रहण म्हणतात, अभिरुची ज्याला प्रतिसाद म्हणतात, मूल्य निर्णय, मूल्य संघटन व मूल्य समूह हे घटक येतात. तर क्रियात्मक क्षेत्रामध्ये अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकरण हे घटक येतात. हे क्रमाने लक्षात ठेवा. अध्यापन साधनांचे सर्वसामान्य वर्गीकरण आहे. दृक साधने, श्राव्य साधने आणि दृकश्राव्य साधने. दृक साधनं दृक अनुभव पाहण्यासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी चित्रे, दृक साधनामध्ये चित्रे, नकाशा, प्रतिकृती इत्यादी येतात. श्राव्य साधनेमध्ये यात श्राव्य अनुभव, श्रवणातून ज्ञानप्राप्ती होते. श्राव्य साधने कोणते आहेत, रेडिओ, ऑडिओ, CD इत्यादी. दृकश्राव्य साधने कोणते आहेत, या दृक आणि श्राव्य अनुभव एकत्रितरित्या दिले जातात. ऐकणे, पाहणे यातून ज्ञानप्राप्ती होते. दृकश्राव्यामध्ये साधने येतात दूरदर्शन, चित्रपट, व्हिडिओ, CD इत्यादी. अध्यापन साधनांचे आधुनिक वर्गीकरण आहे प्रक्षेपित साधने आणि अप्रक्षेपित साधने. प्रक्षेपित साधनामध्ये काय येतंय, पर्याय टाकून तुम्हाला प्रक्षेपित साधन आहे का नाही ते विचारतील, तर ती प्रक्षेपित साधने आपण लक्षात ठेवा. LCD प्रोजेक्टर प्रक्षेपित साधन आहे. DLP ऊर्ध्वशीर्ष प्रक्षेपक, धनचित्र प्रक्षेपक, चित्रपट्टिका प्रक्षेपक, पारदर्शी प्रक्षेपक स्लाइड प्रोजेक्शन, फिल्म स्ट्रीप प्रोजेक्शन, एपिडोस्कोप स्ट्रीप प्रोजेक्शन, ओव्हरहेड प्रोजेक्टर, LCD आणि DLP हे सगळी प्रक्षेपित साधने आहेत. तर अप्रक्षेपित साधनामध्ये चित्रे, नकाशे, आलेख, फोटोग्राफ्स, कालपट आणि कालरेषा इत्यादी साधने येतात. प्रक्षेपित साधनामध्ये आणि इंटेल व्हिज्युअलायझर, चित्र प्रक्षेपक हेही साधने येतात. अप्रक्षेपित साधनामध्ये वंशावळ, प्रतिकृती, फलक, तक्ता, रेडिओ, मुद्रित साहित्य, पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे इत्यादी अप्रक्षेपित साधनामध्ये येतात. प्रक्षेपित साधनाचे आधुनिक प्रकारात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये. हार्डवेअरमध्ये पारदर्शी प्रक्षेपक, चित्रपट्टिका प्रक्षेपक, एपिडायस्कोप, ऊर्ध्वशीर्ष प्रक्षेपक, चित्र प्रक्षेपक, इंटेल व्हिज्युअलायझर हे प्रकार येतात. तर सॉफ्टवेअर्समध्ये पारदर्शी, चित्रपट्टिका, चित्रे, पारदर्शिका, चित्र, मुद्रित साहित्य, फोटो, त्रिमितीय वस्तू इत्यादी साधने येतात. अध्यापन पद्धती आहेत. शाब्दिक साधने, अध्यापन साहित्य आहेत. शाब्दिकमध्ये प्रयुक्त्या, प्रश्नोत्तर, वर्णन, नाट्यकरण, स्पष्टीकरण, गृहपाठ. अशाब्दिक साधनामध्ये साहित्य येते, चित्र, नकाशा, नमुना, प्रतीक आणि प्रतिकृती. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न परीक्षेसाठी तुमच्या समोर हे ठेवलेले आहेत. थँक्यू.